नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आपण आता इडली वडा विकायला चाललो आहे. तर आपला सायकलवरचा सेटअप इडली वडाचा आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा, हा व्हिडिओ पूर्ण करून बघा, खूप छान आहे. तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओमधून काहीतरी दोन गोष्टी शिकण्यासारख्या मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मी तुम्हाला सायकलवरचा सेटअप दाखवतो माझा. तर बघा मित्रांनो, आपण सायकलवरचा असं सेटअप करतो. एका पिशवीमध्ये आपण असे 4 डबे ठेवतो. एकामध्ये पांढरी चटणी असते, एकामध्ये लाल चटणी असते, ह्याच्यामध्ये इडली असते आणि ह्याच्यामध्ये असतं आपलं सांबर. आणि त्याच प्रकारे मित्रांनो आपलं ह्या थोडेसे वडे आपण साईडला देण्यासाठी ठेवतो. आणि हे आपली वड्याची पिशवी आहे. तर आपण अशा प्रकारे सायकलवरती एक छोटासा धंदा करतो. तर चला आपण विकायला जाऊया, बघूत आपलं विक्री होती का. तर मित्रांनो बघा, आपण बाहेर निघताच ना आपल्याला एक गिऱ्हाईक भेटलेलं आहे. तर बघा, त्यांना 100ची इडली आणि वडा पाहिजे, तर आपण देणार आहोत बघा. तर बघा मित्रांनो, मराठी माणसाला ना एखादा धंदा करण्यासाठी कशाची गरज नाही लागत किंवा जास्त भांडवलाची गरज नाही लागत. आपण छोट्या भांडवलामध्ये सुद्धा एखादा छोटा धंदा करून आपलं घर चालवू शकतो. त्याचप्रकारे आपण बघा इडली वड्याचा धंदा करतो. घरी 10x10च्या रूममध्येच म्हणजे इडली वडा तयार करून बाहेर सायकलवरती विकतो. तर तुम्हालासुद्धा कुठलंही कारण नाही लागत. तर तुम्हीसुद्धा छोटा मोठा घरी बसून बाहेर सायकलवर म्हणा किंवा डोक्यावरती म्हणा छोटा मोठा धंदा करून 2 पैसे मिळवू शकता. तर चला देऊया आपण आपल्या कस्टमरला. तर मित्रांनो, आपल्याला सकाळी छान गिऱ्हाईक भेटल्यामुळं आपण आपल्या भावाला ना एक इडली आणि वडा जास्त देऊया. काय नाही आणलं तुला घरात असं. तर बघा मित्रांनो, आपलं सांबारसुद्धा सकाळ खूप गरम आहे, छान वाफ येत आहे. तर कडक वड्यासोबत आपलं जर सांबारचा टेस्ट केला ना इतकं छान लागतं काय त्याचा नादच पोळा. चला मित्रांनो, आपण पुढच्या गिऱ्हाईकाला म्हणजे बघूया पुढचं गिऱ्हाईक भेटतं. तर मित्रांनो, आज पुण्यामध्ये पाऊस चालू आहे. बघा, आभाळसुद्धा खूप भरलेला आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का? तर आपण छोट्याशा पावसामध्ये लवकर इडली वडा विकून घरी जाणार आहोत. बघूया आपल्याला पाऊस लागतो का. पावसाच्या अगोदरच आपली लवकरात लवकर विक्री होऊन आपण घरी जातो. तर बघा मित्रांनो, सकाळी आपल्या पिशव्या भरून होत्या आणि आता आपले 3 तास झालेले. 3 तासामध्ये आपले छान बऱ्यापैकी इडली वडा हे विकलेला आहे. तर मित्रांनो, आपण सकाळी इडली वडा घेऊन आपण सायकलवर निघालो होतो. तर छानपैकी आपली विक्रीसुद्धा झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ना सकाळी पावसाचं वातावरण होतं. तर आता पावसाचं वातावरण गेलेलं आहे आणि छानपैकी कवळंसं ऊन पडलेलं आहे. तर मित्रांनो, आपण चालू केल्याच्यानंतर 2 तासामध्ये ते 2 ते 3 तासामध्ये आपला बरापैकी माल गेलेला आहे. तर त्याचप्रकारे मित्रांनो, ज्यावेळेस मी आज बाहेर निघालो तर आज माझे काही कस्टमर ना त्यांना माझी इडली वडा खूप आवडतं. तर ते काहीजण फोन घेऊन बसले होते की फोन लावत होते, काहीजणचा फोन येत होता, काहीजण माझी वाट बघत बसले होते. तर मित्रांनो, आपल्याला असा छोटासा बिझनेस आपण घरी तयार करून बाहेर काय पण विकू शकतो किंवा छोटं मोठं काही आपलं तयार करून आपण बाहेर जाऊन विकून 2 पैसे मिळवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा धंदा सायकलवरचा सेटअप कसा वाटला आणि एक मराठी माणूस हे केलं पाहिजे का नाही ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रकारे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कुठंपर्यंत आलेला आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचप्रकारे तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे असे नवीन मी काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे की माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी शिकण्यासारख्या मी तुम्हाला शिकवतो आहे. तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद.